ई रुपी हा फार नवीन आहे सगळं, येणार आहे 100%. हे तू म्हणजे कुणाच्या मनात असेल काय सुभाष किंवा कशाकरता बोलवले कार्यक्रम, हा ऑलरेडी लॉन्च झालेला आहे, फक्त आपल्याकडे येणार टप्प्याटप्प्यात, एवढंच मी तुम्हाला सांगतो. कारण 9 राज्याचं इलेक्शन आहे, पार्लमेंट इलेक्शन आहे, पण ऑलरेडी लॉन्च केल्यामुळं कधीही 3, 4, 6 महिन्यात पुढं आपल्या भागात येऊ शकेल. मग तेव्हा तिथून आपली गडबड नको, गोंधळ नको, त्यासाठी अगोदर तुम्हाला जागृत करावं ही प्रामाणिक इच्छा होती. आणि हा ॲक्च्युली राष्ट्रीय कार्यक्रम आहे, टोटल हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये काय आहे, त्या आमचं अवेअरनेस प्रोग्रामचं आमचं ते हिशेच आहे की लोकांना जनजागृती करणे आणि लोकांना माहिती देणे की बाबा येणार आहे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे आणि काय येतं आहे. म्हणजे आजच्या माझ्या व्याख्यानामध्ये हे काय येतं आहे, ही काय आहे ॲक्च्युली डिजिटल करन्सी, ई रुपी, अदृश्य करन्सी. हे आपण जे आता UPIमध्ये गुगल पे, फोनपे करतोच आहे, मग ह्यात काय वेगळा फरक आहे आणि हे कशामुळं आलं हे आज मला सांगणं गरजेचं आहे.